आम्ही नेहमीच विकासाचं राजकारण केलं, यापुढेही करणार आहोत, परंतु काहींनी संविधान बदलणार असा अपप्रचार करून संभ्रम निर्माण केला। महायुती हा संभ्रम दूर करण्यात कमी पडली, त्याचबरोबर उमेदवारांची नावं उशिरानं जाहीर झाली, त्याचाही परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। ठाणे मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत। काहींनी त्यांच्या विरोधात अपप्रचार केला, मोदी हटावचा नारा दिला, मात्र जनतेनं त्यांना तडीपार केलं। केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येणार नाही। गेल्या 2 वर्षात महायुतीनं राज्यात केलेला विकास आणि गेल्या 10 वर्षात मोदी यांनी देशाचा केलेला विकास, यामुळेच महायुतीला हे यश प्राप्त झाले। ठाण्यातील जनतेनं म्हस्के यांच्या रूपानं बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार निवडून दिलाय, असंही शिंदे म्हणाले। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम ठाण्यावर होतं, त्यामुळे ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकलाय। सर्वसामान्य कार्यकर्ता आज खासदार झालाय। आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण हे ठाणेकरांनी दाखवून दिले, असंही ते म्हणाले। ठाणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला म्हस्के पात्र ठरतील, असंही शिंदे म्हणाले। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालाय। गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांमुळेच त्यांना हा विजय मिळवता आला, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम, याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे। एकंदरीत पाहिजे झालं तर खरा शिक्षक कोण, खरा शिक्षक कोण, नकली शिक्षक कोण असं म्हणलं जात होतं, मतदारांनी दाखवलं का? ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे, मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही। आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे, त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो, कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। शिवसेना पक्ष हा NDAचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच NDAचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल, कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव, मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते, परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे। आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो, यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे।